आहे शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छातीत कफ झाल्यानं पवारांवर उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। 2 दिवसांनंतर पवारांना मुंबईतील रुग्णालयात नेलं जाणार अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पवारांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती आहे। सुरुवातीला बारामतीच्या गोविंद बागेत पवारांवर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्रास वाढल्यानं पवारांना बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल केलं। रुबी रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांच्या देखरेखीखाली पवारांवर उपचार होणार आहेत। पवारांसोबत सुप्रिया सुळे, प्रतिभा पवारही रुग्णालयात उपस्थित आहेत। शरद पवारांच्या छातीत कफ झाल्याची माहिती आहे। शरद पवारांची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली आहे। पुढील काही दिवस शरद पवारांवर डॉक्टर औषधोपचार करणार आहेत। 2 दिवस पुण्यात उपचार केल्यानंतर शरद पवारांवर मुंबईत उपचार केले जाणार आहेत। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे। ICU मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। मला देखील ही माहिती मिळाली की म्हणजे मला माध्यमातूनच मिळाली, मला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील। राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निकालांमध्ये भाजपनं बाजी मारली। एकूण 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भाजपनं सत्ता मिळवली। शिंदेंच्या शिवसेनेचे 2 तर दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी 1-1 ZP मध्ये सत्ता मिळाली। मात्र महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनं 7, शिंदेंच्या शिवसेनेनं 2, अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मिळून एका जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली। एका जिल्हा परिषदेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं मिळून विजय मिळवलाय। सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवलाय। रत्नागिरी, रायगड या जिल्हा परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर दोन्ही राष्ट्रवादीनं मिळून झेंडा फडकवलाय। सांगली जिल्हा परिषदेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं विजय मिळवलाय। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। महायुती म्हणून गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं आपण पाहिलं असेल। निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत, परंतु निकालाचे कल जे सांगतायत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल। महायुतीचे 80% जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। पंचायत समितीतही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरलाय। 125 पंचायत समित्यांपैकी भाजप 48, शिवसेना 26, अजित पवारांची राष्ट्रवादी 23, शरद पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8,
तर ठाकरेंची शिवसेना 5 पंचायत समित्यांमध्ये विजयी झाली आहे. प्रचंड असं यश माननीय देवाभाऊंच्या विकास कामांवर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. ज्या काही योजना त्या ठिकाणी आहेत त्याचे पडसाद निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष म्हणून पुढे येतोय. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. जनतेनं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. अनेक ठिकाणी उभाटा गट तर औषधाला देखील शिल्लक नाही. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निकाल हाती येताच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. कुठे शेवटच्या सभेनं बाजी पलटवली तर कुठे नात्या गोत्यांच्या लढाईत सून सरस ठरले. पाहूया. पुण्यातील खेड तालुक्यातल्या ज्या वराळे गावात अजित पवारांची शेवटची सभा झाली होती तिथले उमेदवार शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नीचा विजय झालाय. विशेष म्हणजे या शेवटच्या सभेत राजकारण लई वंगाळ झालंय. त्यात आता रस राहिला नाही असं विधान अजित पवारांनी केलं होतं. सोलापुरातल्या बार्शी पंचायत समितीत विजय मिळाल्यानंतर भाजपच्या राजेंद्र राऊतांच्या समर्थकांनी एका हातानं गाडी फिरवत जल्लोष केला. पुण्याच्या जुन्नर जिल्हा परिषदेत सुनेच्या विजयानंतर देवराम लांडेंनी लंगोट घालून शड्डू ठोकून जल्लोष केला. त्यांच्या सून मोनाली लांडेंनी शिंदे सेनेच्या उमेदवाराला पराभूत केले. देवराम लांडे हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते. विजयानंतर अजित पवारांचा फोटो सोबत घेऊन ते मिरवणुकीत सहभागी झाले. सोलापुरातल्या माळशिरसमध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुतेंचा विजय झाला. त्यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकरांचा पराभव केला. हा निकाल जानकरांसह मोहितींसाठी धक्का मानला जातो. भाजपनं लोकसभा विधानसभेतल्या पराभवाचा वचपा काढल्याचंही बोललं जातंय. सांगलीच्या खानापूर तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेनं भाजपचा सुपडा साफ केला. भाजपच्या गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटलांसाठी हा मोठा धक्का ठरला. शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खानापूर तालुक्यातल्या 4ही जिल्हा परिषद आणि 8ही पंचायत समितींच्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवला. भाजपचा एकही उमेदवार इथे जिंकू शकला नाही. तर अजित पवारांच्या एनसीपीच्या विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. विजयी उमेदवारांनी सहयोग निवासस्थानी जात सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवारही उपस्थित होते. दादांनी दिलेली उमेदवारी ही शेवटचीच उमेदवारी ठरली. आज जे मतदान झालंय किंवा आजचे निकालाचे कल बघितले तर कल म्हणण्यापेक्षा फायनल रिझल्ट होता. 25,000चं वोटिंग झालं. 25 मध्ये 22,572 मतं आपल्याला मिळाली आणि लीड आहे 21,534 मतांचं. तर मतदार राजांनी दादांना अर्पण केलेली ही श्रद्धांजलीच म्हणावी लागेल. दादा नाही आहेत, हा विजय उत्सव पाठीवर थाप मारायला दादा नाही आहेत ह्याची कायम खंत राहील. पण आपले आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विजयी उमेदवार सतत कार्य करू. बहिणींनी उमेदवारांना शुभेच्छा देऊन सांगितलं की तुमच्यावर मोठी जबाबदारी पडलेली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे तुम्ही दादांचा जो वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम करायचं आहे. दादांच्या पावलावर ते पाऊल ठेवून
इथून पुढची सर्व जबाबदारी तुम्ही सांभाळून आपल्या भागामधील विकासाचा गंगा पुढे न्यायची आहे आणि असेच ताकदीचे उमेदवार दादांनी जसं काय दादांना कळून आलं होतं अशा पद्धतीचे ताकदीचे सुशिक्षित आणि सर्वसामान्य घरातील उमेदवार दादांनी देऊन आज मोरगाव वडगाव निंबाळकर गटामध्ये जे जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचे 2 उमेदवार दिले होते ते उमेदवारांना उत्कृष्ट असं मतदान झालेलं आहे. पुढच्या घडामोडीकडे उमेश पाटील यांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपनं जल्लोष केला. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना धक्का बसला. उमेश पाटील यांचा 1303 मतांनी पराभव झाला. त्यानंतर भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी दंड थोपटत जल्लोष केला. मोहोळ तालुक्याचा निकाल जो आहे तो आम्हाला अनपेक्षित आहे, परंतु आमचा पराभव झाला तो आम्ही स्वीकारतो, विनम्रपणे स्वीकारतो आणि विजयी झालेल्या उमेदवारांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचाही वापर झाला, परंतु आम्ही त्यामध्ये जनतेला दोष देणार नाही. आम्ही 1 रुपया न वाटता जर 50% मतं आम्हाला मिळतात, त्याही मतदारांना त्या ठिकाणी त्यांनी पैसे वाटण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, परंतु तरी त्यांनी आम्हाला मतं दिली ना. इंदापूरच्या बावडा गटातून अंकिता पाटील विजयी झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा विजय झालाय. तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत अंकिता पाटील, त्यांचा इंदापूरच्या बावडा गटातून विजय झालेला आहे. तर इंदापूरच्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. तर इंदापुरातच बोरी गणातून राष्ट्रवादीचे श्रीराज भरणे हे विजयी झालेत. श्रीराज भरणे हे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र आहेत. भाजप उमेदवार सचिन धापटे यांचा त्यांनी पराभव केला. विजयाकडे नक्कीच जे आदरणीय साहेब असतील, आदरणीय दादा, वहिनी, ताई सुप्रियाताई, मामा, भरणे मामा आणि भाऊ ज्यांनी मला एक खूप चांगल्या प्रकारे एक संधी दिली. नक्कीच या संधीचं सोनं मी करेन. कष्टकरी मायबाप जनतेने, शेतकरी वर्गाने खूप चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद दिला. नक्कीच पंचायत समितीच्या माध्यमातून जे थेट लोकांपर्यंत जे विविध पॉलिसीज आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी नक्कीच काम करेन. नक्कीच आम्हाला आनंद पण तेवढंच होतं आणि एक दुःख पण आहे, कारण की जर ते असते तर नक्कीच आपल्याला माहिती आहे की त्यांचं एक विजन आणि त्यांच्या विजनवर त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं जे काम आहे त्या कामावर आमचा पक्ष नक्की खूप चांगल्या प्रकारे काम करतो.